चौथी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदयसाठी आजच जॉईन करा रिअल विजन अकॅडमी। पन्हाळा तालुक्यात रानगव्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून काळजोडेपैकी सावतवाडी येथे आज शनिवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात युवक गंभीररित्या जखमी झाला आहे। 4 दिवसात ही दुसरी घटना घडली आहे, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सावतवाडी येथील राजेंद्र गजानन सावत वय 35 हा युवक शनिवारी सकाळी सुमारे 7च्या सुमारास वैरणीसाठी वडजाई शिवारात गेला होता। त्याच्यासोबत त्याचा चुलत भाऊही शिवारात मका काढण्यासाठी आले होते। दरम्यान दबा धरून बसलेल्या रानगव्याने अचानक पाठीमागून जोरदार धडक दिली। या धडकेत राजेंद्र सावत गंभीररित्या जखमी झाला। धडक दिल्यानंतरही गवा पुन्हा त्यांच्या अंगावर चाल करून येत असल्यानं रावसू सावत यांनी प्रसंगावधान राखत गव्याला हुसकावून लावलं। त्यानंतर नातेवाईकांनी जखमी राजेंद्र सावत यांना मानकू कदम यांच्या वाहनातून बाजारभोगा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं। तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात हलवण्यात आले। डाव्या पायाच्या घोट्याजवळ त्यांना गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। बुधवारीच पोर्लेतर्फ बोरगाव येथे शेतात वैरणीसाठी गेलेल्या महिलेलाही रानगव्याने धडक देऊन जखमी केलं होतं। त्यानंतर पुन्हा 4 दिवसातच सावतवाडी येथील युवकावर हल्ला झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। शिवारात जाण्यास नागरिक धजावत असल्याचं चित्र पाहायला मिळत असून या गव्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। चौथी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदयसाठी आजच जॉईन करा रिअल विजन अकॅडमी।